आमच्या रागिनी ताईच्या लग्नाला नक्की यायचं हां. हो, मला माहिती आहे की सगळं अचानकच ठरलंय, पण काय करणार? जर तिला तिच्या स्वप्नातला जोडीदार मिळतोय तर ती का थांबणार आहे? आज ना मी खूप आनंदात आहे, खूप खुश आहे आज मी. आमची मामी ना, बापरे, तिला असं वाटत होतं की लग्न कसं होणार, काय होणार, उगाच टेन्शन घेत होती ती. पण बघा ना, सगळं एकदम सुरळीत सुरू आहे, एकदम मस्त. माझ्या मामीला असं वाटतं की ताई सुंदर नाहीये, पण असं काही नाहीये. माझी ताई खूप सुंदर आहे. जर मला विचाराल ना, तर जगातली सगळ्यात सुंदर स्त्री माझी ताई आहे. हो, लहानपणापासून आजपर्यंत तिने मला कधीही एकटं सोडलं नाही. अगदी लहान बहिणीसारखी काळजी घेतली तिने माझी. जर मी कुठे पडायचे किंवा मला लागायचं ना, तर माझ्यापेक्षा जास्त त्रास तिला व्हायचा. कधी मी मामीचा ओरडा खायचे ना, तर ती मला नेहमी पाठीशी घालायची. माझ्या आईबाबाची कमी तिने मला कधीच भासू दिली नाही. जर एका आत्याच्या मुलीची ती एवढी काळजी घेत असेल, तर मग तिच्या होणाऱ्या नवऱ्याची आणि त्यांच्या घरची ती किती काळजी घेईल, हो ना? माझे बाबा मी लहान असतानाच वारले. मी त्यांच्याबद्दल जास्त काय ऐकलं नाही, पण मला फक्त इतकंच सांगण्यात आलं की ते माझ्यावर प्रचंड प्रेम करायचे. मला ना अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय त्याने. मला हे सगळं आटपाट नगरीच्या गोष्टीसारखंच वाटतं, पण इथेही अगदी तसंच आहे. सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात. ताई, मामा, मामी आणि मला आजपर्यंत कुठल्याच गोष्टीची कमी भासू दिली नाही. मामी जरी दाखवत नसल्या ना, तरी मला माहिती त्या माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. अरे देवा, मी पण कुठे हरवले होते. तर मी काय म्हणत होते? हां, जर माझी ताई माझ्यावर एवढं प्रेम करत असेल, तर विचार करा ना, ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर आणि त्यांच्या घरच्यांवर किती प्रेम करेल, किती माया देईन त्यांना. माझी ताई खूप गोड आहे. सौंदर्य म्हणतात ना, अहो, ह्याच्यापेक्षा वेगळं सौंदर्य आणखी काय असतं? तर येता ना मग लग्नाला? आम्ही वाट बघतो, नक्की या.